सांगलीतील स्टेशन रोडवरील आझाद चौकाजवळ असलेल्या एका मोबाईल दुकानाला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी आतील 9,81,526 रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे 60 मोबाईल लंपास केलेत। सदर चोरीची घटना ही मंगळवारी पहाटेच्या सुमारास लकी मोबाईल शॉप येथे घडली आहे। या प्रकरणी प्रेम दीपक खत्री यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। या धाडसी चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे। प्रेम खत्री हे आपल्या कुटुंबियांसह हरिपूर रोडवरील हेरंब पार्क येथे राहतात। त्यांचं स्टेशन चौक ते आझाद चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील पेट्रोल पंप शेजारी लकी मोबाईल शॉप आणि रिपेअरिंगचं दुकान आहे। सोमवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास खत्री हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला। दुकानात ठेवलेले विविध कंपन्यांचे 9,81,526 रुपयांचे 60 महागडे मोबाईल चोरून पलायन केलं। मंगळवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास खत्री यांनी दुकान उघडले असता त्यांना भिंतीला भगदाड आणि मोबाईल चोरी झाल्याचं घटना निदर्शनास आली। यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट दिली। प्रभारी उपविभागीय अधिकारी अशोक भवन यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या। या प्रकरणी खत्री यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला। दरम्यान रहदारीच्या रस्त्यावरील मोठे मोबाईल दुकान फोडून चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। माझं नाव प्रेम दीपक खत्री। स्टेशन चौकात माझं दुकान आहे मोबाईलचं, लकी मोबाईल नावाने। 11 तारखेच्या रात्री माझ्या दुकानात झालेली आहे चोरी। भिंत फोडून चोर आत येऊन जवळपास 11 लाखाचा मोबाईल व मोबाईल एक्सेसरीज चोरून घेऊन गेलेले आहेत। तर माझी पोलिसांना एकच विनंती आहे की चोरांना लवकरात लवकर पकडून परत मिळावं। हे चोरून घेऊन गेले तर रात्री चोरांनी दुकानाच्या आत येऊन दुकानात DVR पण चोरून घेऊन गेलेले आहेत। तर त्यांचा कुठलाही फुटेजही राहिलेला नाही आहे।